मला असं काही बोलताय नाही, इथं माझ्या माया बहिणी त्यांच्या समोर बी काही बोलताय नाही, पण खरं सांगतो त्या पाटलाला ज्या भाषेत कळतंय ना ती भाषा माझ्याकडे. अशा माणसावर जर तुम्ही चिखलफेक करणार असाल तर आम्ही काय कयाला संघ राहिला. ओबीसी समाजाला मला एक सांगायचंय, तुम्ही इथं 18 पगड जातीचे असताल, पण घराच्या बाहेर येताना तुम्ही एक ओबीसी म्हणून घराच्या बाहेर आलं पाहिजे. जंगलात राहून वाघाशी आणि या महाराष्ट्रात राहून ओबीसी कधीच नाद करायचा नाही. त्या पाटलाची हालत कशी होणार आहे माहिती आहे का? तुम्ही दिलवाले पिक्चर बघितलं का? दिलवाले ते जाता जाता एकच डायलॉग म्हणेल माहिती आहे का? हमें तो अपनों ने लूटा, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. खरं तर कोणीतरी म्हणलं होतं हे ओबीसी 18 पगड हे काय एक होत नाहीत, तोपर्यंत आपण आपलं आरक्षण घ्यायचं. त्याचं ठरलं होतं, त्याने त्याच्या पद्धतीने केलं, त्याला देणारानं दिलं, पण देणारानं असं दिलं कळायलाच मार्ग नाही काय दिले आणि काय नाही. आता कसं झालंय, मौलय अवघड झालंय. इथं महाराज आहेत, आता त्या महाराजासमोर मला असं काही बोलताय नाही, इथं माझ्या माया बहिणी त्यांच्या समोर बी काही बोलताय नाही, पण खरं सांगतो त्या पाटलाला ज्या भाषेत कळतंय ना ती भाषा माझ्याकडे. आता एक सांगायचं म्हणजे एक सांगतो, जे का रंजले गांजले तया मनी जेव आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. असं कार्य हे लक्ष्मण हाके सरांचं आहे. आणि अशा माणसावर जर तुम्ही चिखलफेक करणार असाल तर आम्ही काय कयाला संघ राहिलात. अरे जोपर्यंत आणि ओबीसी समाज आहे ना तोपर्यंत तुम्ही आमच्या सराला धक्का सुद्धा लावू शकत नाहीत, कारण आमचे बी हात काय गेले नाहीत. मी नेहमी सांगत असतो, ओबीसी समाजाला मला एक सांगायचंय, तुम्ही इथं 18 पगड जातीचे असताल, पण घराच्या बाहेर येताना तुम्ही एक ओबीसी म्हणून घराच्या बाहेर आलं पाहिजे. तर आणि तरचे हरामखोर भेटाल, नसता हे असे हे नाही. त्याला आजपर्यंत हरामाचाच खायची सवय. त्याच्यामुळं मला त्याला एक सांगायचंय, जंगलात राहून वाघाशी आणि या महाराष्ट्रात राहून ओबीसी कधीच नाद करायचा नाही. खरं सांगतो सर, त्या आता पाटलाचं कसं झालंय, आता मी पाटील नाव घ्यालो म्हणजे समजून घ्या या महाराष्ट्रात पाटील बियाला सुद्धा उरला नाही. जे पहिला पाटील होता त्याला मला सांगायचंय सर, आता तिथं सगळ्या समाजाला सांगतो त्या पाटलाची हालत कशी होणार आहे माहिती आहे का? तुम्ही दिलवाले पिक्चर बघितलं का? दिलवाले ते जाता जाता एकच डायलॉग म्हणेल माहिती आहे का? हमें तो अपनों ने लूटा, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, लेकिन हमारी किस्ती जहां डूबी वहां पाणी कम था. असं नाटक केलंय फडणवीस साहेबांना तुमचं की तुम्हाला कळायला मार्ग नाही नेमकं हातात काय दिलंय ते. त्याच्यामुळं इथल्या तमाम माझ्या ओबीसी समाज बांधवाला सांगायचंय की आता जसे एक झालेत ना तसे शेवटपर्यंत एक व्हा. हे आपले हाके सर त्याच्या ढुंगणावर लाता घालून त्याला बाहेर पाठवतात. हॅलो हॅलो अरे इथं महाराष्ट्राला सुद्धा झुकावं लागतंय, कारण हे सरकार जे आलंय ना हे तुमच्या आमच्या मतावर आले. त्याच्यामुळं जाता एकच सांगतो, आपल्या सराला एकटं पडू देऊ नका. जातात एकच सांगतो, एकच पर्व. लक्ष्मण हाके सर तुम आगे बढ़ो. हॅलो, अमर रहे, अमर रहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.